जरी भक्त प्रल्हादाच्या जीवनामध्ये अनुभवाकृत अवस्थेने भक्त प्रल्हादाने सांगितलं की भगवान सर्वत्र आहे, सर्वत्र आहेच. हा व्यापक भाव ज्यांच्या जीवनामध्ये निर्माण होतो सर्वत्र असण्याचा, त्यांच्या जवळच देव राहतो, हा व्यापक दृष्टिकोन जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगाद्वारे मांडलेला आहे. हे तुकोबाराय मांडण्याची कारण परंपरा हेच आहे. अरे देव संपूर्ण जगतात जरी असला तरी कोणाजवळही आहे का? तसं पाहू गेले तर माणसाच्या वर्ग पाहिले तर वर्गाच्या माध्यमातून 3 प्रकारची लोक सांगितले गेले. प्रकाराचे 3 तुका म्हणे. आणि या 3ही प्रकाराच्या माध्यमातून या 3ही प्रकारच्या लोकांजवळ देव सहजासहजी आहे का? सत्व रज तम तिघांचे ते अशा अवस्था आहेत. सत्वगुणाने सज्जनत्व, रजगुणानत्व, राजाश्रयाच्या माध्यमातून राजविलासभोगी जीवन जगणारे लोक, राजाश्रय जीवन जगणारे लोक रजतम. तम अवस्था, तम म्हणजे अगदी खालच्या स्तराला अगदी नको त्या पद्धतीची विचारसरणी करणारे. आता तमावस्था ज्याच्या जीवनामध्ये आहे त्या माणसांना बहुतांशी ज्या देवासाठी आपण एकत्र आलोय, ज्याच्यासाठी जगद्गुरु तुकोबारायांकडे साधकांची तळमळ चालली, ते साधक तुकोबारायांकडे जाऊन विचारतात की तुकोबाराय, आम्हाला आमच्या जीवनामध्ये ज्याच्यासाठी एवढी खटपट करतोय, ज्याच्यासाठी एवढी तळमळ चालली, एवढी धडपड चालली, तो भगवान परमात्मा, त्याच्याशिवाय आपल्या जीवनाचं साध्य नाही. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखली, ते साध्य प्राप्त होत नाही त्याच्याशिवाय. तो भगवान परमात्मा मला कधी भेटेल, कोणत्या परीने भेटेल, अशी तळमळ साधकीय अवस्थात व्यक्त करणारे कितीतरी लोक तुकोबारायांकडे हा भाव व्यक्त करतात. म्हणजे अशी भावना ज्यांच्या मनात आहे, काय मी उद्धार पावेन, उद्धार पावेन, काही कृपा करी नारायण, काही कृपा करी नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, ऐसे तुम्ही सांगा संत जन. करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे. कायमी उद्धार पावेन. ही तळमळ जी माणसाच्या जीवनात आहे ती सर्वतोपरी सर्वच लोकांमध्ये आहे का? जे साधकीय अवस्थेत त्यांच्या मनामध्ये ही तळमळ. बाकीच्यांना तर देव मान्य नाही, बाकीच्यांना तर आजचा आवाज सुद्धा सहन होत नसेल. आता सर्वतोपरी सर्वांनी तर इच्छेने हा इथं सप्ताह आरंभ केलाय, सप्ताह सुरू केलाय. बरं, कानडदा नगरी म्हणजे काही सामान्य नाही. एक सप्ताह नाही, गावात मला वाटतं कमीत कमी 3 तर 7-8 वार्षिक, एका वर्षामध्ये 7-8 सप्ताह सहज होत असतील. जे एवढी दृढ भावना, एवढा जर मनामध्ये भाव असेल, एवढी सश्राद्ध अवस्था असेल, तरी देखील कुठं ना कुठं कान्याकोपऱ्यात या आवाजाविषयी वीट वेणारा वर्ग, त्याला तमोवर्ग म्हणतात. आणि ते म्हणतात खरंच तुमचा देव आहे का? खरंच देव आहे तुमचा? म्हणजे ते आपला बी म्हणत नाही. त्यातले आज वाटत आपण जसे का पाकिस्तानात आलेले आहोत, अशी त्यांची भावना आहे. खरंच तुमचा देव आहे का? आणि खरंच राहिला असता तर एवढे हाल केले असते का देवाने? अरे असं म्हटलं जातं ही सृष्टी त्याचीच आहे. मग खरंच राहिला असता देव तर त्याने असे हाल केले असते का? पावसाळ्यात कसे हाल झाले हो, कसे हाल झाले, कोणाकोणाचे नाही हाल झाले. खरंच केलं असतं का? कोरोनाच्या कालखंडात खरंच लोकांना एवढं मरू दिलं असतं का? उत्तराखंडातला हाहाकार झाला, खरंच एवढे मरू दिले असते का? असं झालं असतं का? असा नास्तिकवाद निर्माण करणारा वर्ग आहे. अशाही वर्गातले लोक आहेत, यांना देव मान्य नाही. पण मग ज्यांना देव मान्य नाही त्यांच्या ठिकाणी देव जरी अगदी सूक्ष्म स्वरूपाने असला तरी त्याला व्यापक स्वरूपाने प्रकट होण्यासाठी काहीतरी लागतं. आणि काहीतरी लागत असेल तर त्या गोष्टीचा भाव पाहू जात असताना सांगतात की बाबा हो, याच्यासाठी भगवंताची आपल्या जीवनात आराधना होणं गरजेचं आहे. त्याला भक्तीचा धागा जोडावा लागतो. आणि तो भक्तीचा धागा 2 अनुषंगाने जोडला जातो. एक तत्परतेने विचाराच्या माध्यमातून आणि एक उपासनेने, अगदी हळूहळू ढाडे ढाडे केतुलेने एक वेळे, या माध्यमातून जोडला जातो. तेव्हा कुठे भगवंतापर्यंत पोहोचू शकते, तेव्हा भगवान परमात्मा आपल्यापर्यंत येऊन आपलं रक्षण करू शकतात, असे त्याचे भाव आहेत. असा आपल्या मनातला माणूस आहे. 3 प्रकारचे जरी लोक असले तरी सर्वतोपरी सर्व प्रकारच्या लोकांना, तसं तर
प्रकारातल्या बाहेरच्या माध्यमातून तुकोबारायांनी 3 प्रकारचे सांगितलेत. कीर्तनाला येणारे नुसते 3 प्रकारचे नसतात, कीर्तनाला येणारे तर 7 प्रकारचे सांगितलेत. कीर्तनाला किती प्रकारचे आहेत? लोक म्हणतील मोजारे इथं तर 7 नाहीत, 7 पेक्षा जास्त आहेत, पण प्रकार त्यांचे 7च आहेत. तुकोबाराय स्वतः सांगतात, गाते श्रोते आणि पाहते, गाते श्रोते आणि पाहते, गाते श्रोते आणि पाहते, गाते श्रोते आणि पाहते. चतुर विनोद